गेला सिना गेला अवघा झाला तुका म्हणे माझ गे तुका म्हणे माझ गे विठ्ठल गो खरे माप भाग गेला सिना गेला अवघा झाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातो समागत शिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागले पावन झाले सदाचरी मनोजव मारुत तुम वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता
वरिष्ठम वातात्मजवं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पितनिलये सरस्वती नमोस्तुते आता वैवासिक पावन ती भासती पंचानन समान तया श्रोत्याची चरणी जाण साष्टांग नमन करीत सो मस्तके पायावरी श्री शारदा विश्वमोहिनी नबिलिया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आता तुझे धावे मन तुझे तुमचे चरण देख दिया भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वदार अधिकार चिन्मय स्वरूप असणारे देवाचे सुप्रसिद्ध साधू नवे नवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये आलेला पारमार्थिक अनुभव प्रगट करतात सांसारिक अनुभव नाही पारमार्थिक अनुभव जगासमोर मांडतात सांगतात या भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलं किंवा पाहिलं माझ्या मनाची अवस्था अशी झाली आता कोठे धावे मन तुमचे चरण देख दिया त्याचा परिणाम काय झाला भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद असो चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य मानलं जातं त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची म्हणजे बैठवाडी या गावामध्ये चालू असलेला नामोत्सव त्याला काय निमित्त तुम्ही गेले 6 दिवस झाले ऐकताय आज कितवा दिवस 7वा दिवस महाराजांनी मला म्हणले कोणता दिवस घालायचा तुझा 10 पैकी म्हणले कोणचा टाका योगाने 7व्या दिवसाच्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि चालू असलेला नामोत्सव गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये 8व्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये 10 दिवसाचा कार्यक्रम आहे महाराज आता मला वाटायचं माझं कीर्तन खरं पहिल्या दिवशी नाही तर मग शेवटच्या दिवशी का
तिथले चिंतन कोणी सांगू शकत नाही. पहिल्या दिवशी मांडल्याला परत मांडायला चान्स नसतो आणि शेवटच्या दिवसाचं चिंतन आधी मांडायचं चान्स नसतं. म्हणून मी म्हणायचं माझं एकटा आधी नाही तर मग. आता ही ज्येष्ठ श्रेष्ठ महाराजांनी चिंतन मांडा आम्ही काय मांडावं असा मला प्रश्न पडला. पण आमच्या तुकोबरांनी सांगितलं तुका म्हणे पोते देव भरिले नोहेरी ते. तुकाराम महाराज म्हणले पोत भरले पोत मित्र हमाल भरवाई मित्र हमाल भरवाई मित्र हमाल भरवाई मित्र हमाल तुकाराम महाराज सांगतात ना पोत भरलंय पुढेच नाही दादी साहेब म्हणलं. ते म्हणतात पुढे कोण म्हणतात मागे कोण म्हणतात कळत नाही. का कळत नाही तर आज 7 दिवस झालं महाराज काकडा एकट्याच राहतात मागे मागतो चान्सच नाही. रोज कीर्तनाला हजर. काल सकाळी त्यांचं कीर्तन झालं आणि माझं बी कीर्तन झालं. बाहेर कीर्तन करून आलो. रात्री 7 ते 8 जगतापस्ती प्रवचन केलं. महेश महाराजांची हितसेवा पार पाडली. नरगता पार इस्तू झाला महाराज. पण दुपार दरम्यान गोळा बंदच नाही. चार्जिंग कर करू तरी आणले जरा आणि चालू असलेला अन्नदानाचा सोहळा त्याच्यामध्ये फराळाची व्यवस्था झाली चांगल्या पद्धतीची. भगवान परमात्म्याकडे एकच मागणं मागायचं ज्याने ज्याने अन्नदान केलं आणि करणार रे त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. भावे तया कोणा माझ्या सकळा हरीच्या दासा. त्यांच्यासाठी मागणं मागितलं. आता अन्नदानाबद्दल बरेच बोला येते महाराज पण आमच्या नाथबाबांनी एक ओवी सांगितली. सामर्थ्य असता वैभव स्वयं करावा महोत्सव. जर सामर्थ्य असते ना एकट्याने हे महोत्सव करीन असं म्हणायचं. आणि जर सामर्थ्य नसलं ना तरी सर्व महोत्सव करावा. एकट्याने नाही पण मग सगळ्यांनी मिळून करायचं. सामर्थ्य असता वैभव स्वयं करावा महोत्सव ना तरी महोत्सव सर्व मिळून करावा. भागवता पोळी सांगितली महाराज. मग तुमच्या गावात म्हणायला काय होतं बाहेर गेलं म्हणतो आपण तुमच्या. पण आता तुमच्या काय माझ्या काय गावात देवळात वाजायला लागलं की माणसं हजर होते. टाळकरी भजनी पकवाच्या नाही महाराजाची रांगे महाराज पकवाच्या बघायला मिळत नाही.
टाळकरी बघायला मिळत नाही गावोगाव, मिलाय फिरत नाही कीर्तन करीत. पण खेळ मारीत असताना माझी चौकशी असते, तुमच्या गावात किती महाराज आहे, तुमच्या गावात किती पाकवाज आहे, तुमच्या गावात किती सक्त होत्या. त्यातला एखादा जर जाणकार असला बातम्या ते मग आमच्यात हाय त्यांच्यात, पण त्या दोन किनाला काहीच येत नाही. अशी कमी राखणारी माणसं आहेत ना. पण आपल्या गावामध्ये कमी कुणाला लिखित नाही. कोणी कुणाचं कीर्तन वाजवते, कोणी कुणाच्या संग साथीला जाते, कोणी कुणाचा टाळकरी होते, कोणी कुणाच्या पाया पडते. महाराज आपल्या गावात माणसं कीर्तनाला येतात, यात नवल नाही. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या सुद्धा घर मंदिरामध्ये लोक यायची, पण तुकोबराय आपल्या पत्नीला विचारायचं, अगं जिजे ही लोक कसं करते, यांना काही काम नाहीत ना. कोणाला केव्हा कसलं प्रमाण द्यायचं सगळं माहिती. कोण येती घराच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा किंवा धंदा नाही. पण महाराजांनी सांगितलं, ऐसे येते लोक प्रीतीसाठी, ऐसे येते लोक प्रीतीसाठी, ऐसे येते लोक प्रीतीसाठी. माझ्या काचारे कानो हियारा नको, माझ्या काचारे कानो हियारा नको, माझ्या काचारे कानो हियारा नको, माझ्या काचारे कानो हियारा नको. ऐसे येते लोक प्रीतीसाठी, ऐसे येते लोक प्रीतीसाठी, ऐसे एखादं म्हणलं ना हा जाऊ देता चल, सवय नाही बाप टाकला तू म्हणतात. माने पाचर मांडून पाचारणं म्हणजे आमंत्रण देणं नाही जमत. पण आपल्या वाडीमध्ये आपल्या परिसरातल्या कार्यक्रमामध्ये महाराज जातीने हजर राहतात. सगळ्यांनी त्यांच्यासाठी येतात, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. कोणी बी जे त्याच्या घरी एक कार्यक्रम करून बघा कसं काय असतं. ते म्हणतात काय महाराज येते त्यांनी आपली तीच कीर्तन करते, तुम्ही एकच कीर्तन किंवा बघा किती तास आहे. असं आपल्याला जास्त वेळ नाही द्यायला. परंतु कीर्तन सुरू करा झालं 9:30ला चालू. कीर्तन नियमाने असतं किती, मग मला तर काय आठवलं नाही. मला वाटलं आता कसं काय करावं. तसं काही घाबरू नका, तुम्ही रोज जागत आहे कीर्तनासाठी, वेळेवर कीर्तन सोडतो. करायला प्रेमा खातर कुठल्या गोष्टी असतात ना. या शास्त्रामध्ये ज्ञानाला किंमत आहे का भजनाला? ज्ञानाला किंमत आहे का भजनाला?
तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि लय ज्ञान आहे लय सरे लय ताले काय जाळायचंय का म्हणते. मग दोन्ही गोष्टीला किंमत आहे पारमार्थात. पण आधी भजन असलं तर ज्ञानाला किंमत आहे. भजन असलं तर ज्ञानाला किंमत आहे. नाहीतर ज्ञान कसं आहे तुम्हाला सांगू का. ज्ञान असं त्याच्या पाठीमागे जर अहंकार असं तर ती ज्ञान कसलं सांगितलं महाराजांनी. कोडियाचे गोरेपणा कैसे अहंकारी ज्ञाना कैसे अहंकारी ज्ञाना कैसे अहंकारी ज्ञाना कोडियाचे गोरेपणा कैसे अहंकारी ज्ञाना कैसे अहंकारी ज्ञाना कैसे अहंकारी ज्ञाना. कोडियाचे गोरेपण गोड फुटलेला माणूस गोरा नसतो का. त्याला म्हणले ना पण काय गोरा नाही घोड्याच्या पड्याला आहे पण त्याला गोरा म्हटलं जात नाही. पण ज्ञान आहे त्याच्या पाठीमागे अहंकार आहे ना त्याला किंमत नाही. तुका म्हणे येते भजन आधी भजन पाहिजे. घाली आली नरकात घातल्याशिवाय राहणार नाही. अशी किती प्रमाणात अहंकारावर देता येते किंवा ओवी सांगतात. भक्ती प्रेमाने ज्ञान नको देवा आणि प्रेम या दोन गोष्टी असल्या तरच ज्ञानाला किंमत आहे. किंवा नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना ती येण्याच्या मागे त्याला मोकळी. किंवा अहंकार झाला तुका म्हणजे वाया गेला आणि देव झाला आणि अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. असो महाराज आपला गणपती बाप्पाचा पुढे कार्यक्रम चालू. पण मला काय काय माणसं म्हणतात महाराज तुम्ही पांडुरंगाचे बघताय तुम्ही सांगता एक गावाने विठोबाचे नाम गणपतीच्या बाप्पाच्या पुढे कशाला एवढं गणपतीच्या पुढे कशाला एवढं आठवण खाते करता म्हणजे तुम्ही. पण आमच्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये आईचं नाव टाकलं नाही. त्यांच्या ज्ञानोबरायाने त्यांच्या बापाचं नाव नाही टाकलं महाराज जाऊन द्या. पण माझ्या पांडुरंगाचं नाव ज्ञानेश्वरीत नाही महाराज. तुम्ही पारायण करता मी अजून या कधी नाही केलं. एक केलं घरी आणि एक कवा केलं मी 4थीत शाळेत होता दत्त मंदिरावर. परत का बसलं नाही माझा चौरंगच फुटला महाराज. भरून द्यावा लागला दुसऱ्याचा. त्याच्यात पारायणच केलं नाही. खरं लबाड नाही गादीवर उभायला. 4थीत होतं घरी चौरंगच नव्हता दुसऱ्याचा मागून आणला पण फुटला म्हणून त्याने भरून घेतला. त्याच्यापासून पारायणाला अजून बसलंच नाही. पण घरी ज्ञानेश्वरी त्याच्या रोजचं थोडं थोडं करून एक पारायण झालं. दुसरं होत आलंय महाराज. मी काय सांगत होतो ज्ञानोबरायाने आईचं नाव नाही टाकलं बापाचं नाही नाव टाकलं माझ्या पांडुरंगाचं नाव नाही टाकलं ज्ञानेश्वरी. पण आमच्या गणपती बाप्पाचं नाव टाकलं. त्याच्यासाठी एक नाही दोन नाही 21 वेळा खर्च केला. पहिलेच अध्याय येतात ओम नमो ज्यात्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मनोवृत्तीनाश अवधारी हे शब्द ब्रह्माशेष हेच मूर्ती सुरेश जेत वर्णव पुनर्दोष निर्वतासे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव जे पलावण्याची ठेव शोभा म्हणायचं का चलन द्यायचं कस काय अष्टादश पुराणे तिची म्हणे भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची 21वी ओवी आली आता अभिनव वानविलासी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी 21व्या नंतर पुन्हा 13व्या अध्यायात प्रथमच क्रमांकावर आली आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे अशा गणपती बाप्पासाठी ज्ञानोबरायांनी ओव्या खर्च केल्या पण गणपतीचं नाव किती बरे आलं ज्ञानेश्वरीन कसा माझ्या वाचण्यानुसार अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये गणपती बाप्पाचं 5 वेळा नाव ते श्री गणेशाय नमः असतात 3 नाही धरायचं 5 वेळा गणपती बाप्पाचं गणेश म्हणून आलं जी असणार आलं मला गावलं नाही असलं तर ठीक आहे पण ही आमच्या ज्ञानोबरायाने गणपतीचं वर्णन केलं पण आमच्या तुकोबरायाने हरिपटाच्या पहिलेच अभंगात गणपती माऊली नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराया आम्ही कोणाचा उपासक ज्ञानोबा तुकाराम त्यांच्या वचनावर पाऊल टाकत चालताना आपण मग गणपती बाप्पाचं त्यांनी वर्णन केलं आपल्याला काय हरकत आहे गणपती बाप्पाचं वर्णन का केलं तर धरियली सोंगे अवधीयने पांडुरंगे मग गणपती काय दत्त काय हनुमंत काय गणपती नाही विठ्ठल गणपती नाही तुझा ही सगळी एकच आहे मग कोणाची सेवा करा पण मनोभावे करा पण आपलं कसं झालं मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शाना पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे तुमच्या मनातला आमच्या मनातला भाव कसा सांगतो तुम्हाला 3रा पारचा टाइम होता आणि बाई किचन वाट्यावर काहीतरी खडबड वाजवीत होती बारक पोरदारात खेळत होते पण त्या पोराला लांब एक गाडी दिसली मोटरसायकल पळतच गेला ऐकलं आई आई दाजी आले दाजी मग त्याची मम्मी काय म्हणले मी तिच्या हातात एक डबा होता बेसन पिठाचा म्हणजे मी करणार होती बेसन पण आता काय करते मावल्या भजे करते म्हणले आणि जशी गाडी उमरायला टिकली तसं परत आलं म्हणजे आई दाजी नाही दाजीचा भाव म्हणले आता करणार होते भजे पण आता काय करते की तुमचा आमचा कलियुगातला भाव आहे महाराज पण ते भगवान
ना मनातला भाव जाणतो तुमची कडक कपडे तर नाही बघत तो मानी जो जो धरी जो भाव ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरांनी सांगितलं तया पुढा पुढा लागे देव दिदलियाचा निर्वाह होतो मीच करे म्हणतो जसा मनामध्ये भाव धरेल तसा त्याची काम करत असतात किती काम करतो काम करतो ते न सांगता करतो महाराज आता लय प्रमाणात द्यायला आपल्याला चान्स आहे पण प्रमाणात देऊन मग कीर्तन नाही व्हायचं जसा मनातला भाव तर काकड्यात देत की चरणाचा अभंग आला उंचनी उच्च काही निने भगवंत तिष्ठी भाव भक्ती करत आवडे पैसा आणि ज्ञानोबा आहे म्हणले महाराज की फक्त मनातला भाव जाणतो पण त्याने आपल्याला हे नरदेह कशा करता दिला एक नंबर दिलं वेळ दिलं पण आपल्याला एक तास भरला खटवांग रायासी एकच तास भरला देवाने आपल्याला नरदेह हा भगवंताची सेवा करण्याकरता दिला भजन करता करता दिला पण वापरताय कशा करता ऐका ऐका देवाने आपल्याला नरदेह कशा करता दिला ऐका देवाने आपल्याला नरदेह भजना करता दिला महाराज तुम्ही भजना करता वापरायला लागला तुम्ही वाडीत कीर्तनाला आला बापूच्या दुकानात जर गप्पा मारीत बसला ना देव बघून घे कारण जे नरदेह हा भगवान परमात्म्याने तुम्हाला भजना करता दिला आणि त्याच्या करता नाही वापरला तर नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया ज्याच्या करता दिला त्याच्या करता नाही वापरला तर म्हणले नाही तरी गेला जन्म वाया आणि भगवान परमात्म्याचं या जीवनात मनुष्य जीवनात येऊन जर तुम्ही दर्शन घ्यायला हुकला ना परत नाही चान्स परत चान्स नाही तुम्ही जमीन घेण्यात हुकला दुसरी घेता तुम्ही बायको करण्यात हुकला दुसरी करता मारा आता नाही मिळायचे पण भगवान परमात्म्याचे दर्शन जर घ्यायला हुकला ना परत चान्स नाही मारा कारण ही फक्त एकदा मिळत आहे परत परत मिळत नाही नाही आणि नाही याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे किंवा पशु काय पाप पुण्य जाणते
उत्तम मध्यम भोगभोगिती. मग महाराज म्हणले या संसाराचा अनुभव सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. तुम्ही किती उडीत काढला केला इकला कोणाला सांगायचा नाही. पण परमार्थात किती भजन केलं किती कीर्तन केली सांगा महाराज. कारण लोक त्या कारणांतरी म्हणतात चला कीर्तना. परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही का तर संसारातला अनुभव सगळ्यांचा सारखा नाही. संसारातला अनुभव सारखा नाही का नाही तर त्याला तीन गोष्टीची मर्यादा आहे. त्याला देशाची मर्यादा आहे, त्याला काळाची मर्यादा आहे आणि वस्तूची मर्यादा आहे. संसार त्याला मर्यादा नाही पण परमार्थाला मर्यादाच नाही. देश काळ वस्तू भेदभाव झाला. कारण त्याला द्वेषाची मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. कशी मर्यादा आहे सांगू का. आता तुम्हाला उडद्याला माणसंच मिळाला आणि माझा बी उडीत काढायचा चालू. आता मला लय महाराजाची दया आली आता उडीत काढायचा आहे पण दिवसा सवड नाही रातच तुमच्या उडद्याला माणसं घेऊन आलो काढाय महाराज. आणि तुम्हाला जायला लागले बॅटरी घेऊन येतात का काठी घेऊन येतात सांगा बरं. पण तुमच्या जर दारात आणि रोजच्या वाले ज्ञानोबा तुकाराम असं जर भजन चालू केलं तुम्ही नाही चहा पाणी घेऊन यायचा का. ही देशाची काळाची वस्तूची मर्यादा आहे महाराज. संसारातला अनुभव सांगायचा नाही का तो एखाद्याला इथं पेटी वाजायचं मत असं तर त्याला कीर्तन सांगायचं मत नाही. एखाद्याला भगवान वाजायचं मत कीर्तन सांगायचं जमणार नाही. आणि एखाद्याला भगवान वाजायचं म्हणलं तर गायन करायचं जमणार नाही. आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्या सगळ्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि बसल्या बसल्या नुसतं हे काम सोपे त्यांना पण वाजविता टाळी लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हसून या घरी. 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 वाजविता टाळी लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे. वाजविता टाळी लाज वाटे. असलेल्याला काय जमणार नाही पण ते आपल्या सगळ्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार. पण त्यांना कुठे काम आहे आपल्याला काम आहे म्हणून टाळी वाजवायचं हित नाही वाजवणार. पण कोचीर वाटेल जाऊन बसल्या म्हणत्या ठीक आहे कस काय झालं दास महाराजाचं कीर्तन राहते. अशा आता हात हसून या फळी पण इथं आल्या वाजविता टाळी लाज वाटते. लाज वाटते म्हणले कीर्तनात टाळी वाजवायची. म्हणून संसारातला अनुभव सांगायचा नाही पण परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. पुन्हा त्या अनुभवाचे 4 प्रकार सांगितले महाराजांनी. एक प्रकार असे त्याचा अनुभव आपण घ्यायचा बी नाही आणि लोकांना सांगायचा बी नाही. ज्यांना देवबार केला चकवचकली आहेत महाराज थोडं पुढं उभा महाराजाकडे बघितलं जरा बरोबर. एक अनुभव सांगितला म्हणजे ज्याचा अनुभव आपण घ्यायचा नाही लोकांना सांगायचा नाही. चला दुसरा अनुभव आपण घ्यायचा पण लोकांना सांगायचा नाही.
घ्यायचा नाही, पण लोकांना सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आणि चौथा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकांना बी सांगायचा. त्यातला पहिला अनुभव विष प्यायचा अनुभव घ्यायचा का? नाही घ्यायचा. म्हणजे विष प्यायचा अनुभव घ्यायचा नाही आणि लोकांना सांगायचं नाही. नाही सांगायचा, पण सांगायचं झालं तर उरत का? मरत. अनुभव सांगायचा जर झाला तर उरत नाही म्हणले महाराज, मरते. म्हणून विष प्यायचा अनुभव घ्यायचा नाही. आणि विष पाजून मरायसारखं, आत्महत्या करायसारखं एवढं नादा नाही ना महाराज. हे काही सारखं सारखं मिळणारी वस्तू काय? मगच सांगितलंय ही परत परत नाही महाराज. आणि आत्महत्या कधी करायची नाही. लई कर्ज झालं तर निघून जायचं पुण्याला, मुंबईला, तिकडेच राहायचं, पण आत्महत्या नाही करायची. कारण आत्महत्या केल्यावर पाप इतकं पाप लागत आहे. घोर होते चुकी नारायणे, तुका म्हणे आत्महत्या रे पातकी, घोर होते चुके नारायणे. त्याच्यासारखं पाप जगात दुसऱ्या पापाला घोर शब्द आला ना, ह्या पापाला घोर शब्द आलाय. आपण आत्महत्या नाही करायची, निघून जायचं 4-2 वर्ष. कारण हे काय एवढं सहजासहजी मिळालेलं नाही तुम्हाला. तुम्ही लगेच आत्महत्या विष पिऊन मराल. मनुष्य जन्म रे तुम्ही मिट्टी में नालो रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे, कभी नहीं रे, कभी नहीं रे, कभी नहीं, आज नहीं तो कभी नहीं. अनमोल तेरा जीवन उब गया रहा है, सपनों के नींद में भी पल भी जा रहा है. चुकल्या सांगत जाऊ. गाणे महाराज पण त्याचा अर्थ लय पाहिजे. राजा हिंदुस्थानीतलं गाणं असू द्या. ही जीवन एवढं नादा नाही महाराज आत्महत्या करायसारखं. ही परत परत मिळायची वस्तू नाही. महाराज म्हणले बहुत दिवसा फिरा आलाया नगरा, लय दिसना आलाय. बहुत जन्मांती जन्मला से नरा, देव तू सोयरा करिया देव सोयरा कर म्हणले. पण देव सोयरा करायला मुखाने हरिनाम करावा लागतो. तवत्ती म्हणावं लागतो. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळूता तडी उतारे. आणि जर मुखाने हरी हरी नाही म्हणा तर यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविना जन्म नरकाची वेळ झाला, यमाचा पाहुणा प्राणी होय. पहिला अनुभव सांगितला आपण घ्यायचा नाही आणि लोकांना सांगायचं नाही. विष प्यायचा अनुभव घ्यायचा का? नाही घ्यायचा, लोकांना सांगायचं नाही. बरं, 10 रुपयाचा अनुभव घ्यायचा का? नाही म्हणते. 10 रुपयाचा अनुभव घ्यायचा नाही, सांगायचा नाही. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं, दारू गांजा मत पिया अकल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो. आपल्याच पैशाची पिऊन आपल्याच पोटात माती जाते. बरं, आठवड्याला पेव का, महिन्याला पेव का, वर्षाला पेव?
प्यायची नाही म्हणली आणि व्यसन करू नका महाराज. व्यसनाने बरबाद झाली घर बरबाद झाली. मग दारू प्यायची नाही आणि लोकांना अनुभव सांगायचा बी नाही. दुसरा अनुभव सांगितला आपण घ्यायचा पण लोकांना सांगायचा नाही. तो अनुभव म्हणजे आपल्या घराच्या आत आपल्या बायकोनं दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या पण घ्यायच्या नाही, सांगायच्या. महाराज आपल्या घराच्या आत आपल्या बायकोनं दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या पण सांगायच्या. पण देतात का? खायच्या पण सांगायच्या नाही म्हणजे संसारातला अनुभव आपण घ्यायचा. पण ती काय कायला कळतच नाही महाराज. लग्नात पहिले मंगल असते शेवटचे मंगल असते का कोणचे? त्या टायमाला वातावरण किती शांत असतं. जस काय मुडत मुडत पण संसार असं एक लोक मारे दिसत नाही पण आग झाल्याशिवाय राहत नाही महाराज. संसार असला मोका मारे मग सांगायचं नाही. आता लोक पण ते नवरदेवाला कळतच नाही महाराज. त्याचं एकच ध्यान मेरा मला त्या बासरी वगैरे थोडं सांगावं तारे मला कळते असून तूच गाणं मग तू गाणं दुसरं पण की तीच गाणं असतं महाराज दुसरं म्हणा येत ना. पण इतकं गाणं भारी वाटत ती मला तर इतकं आवडतं म्हणू का. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. पण त्या टायमाला नवरदेवाच्या डोक्यात येतच नाही मुका मारायला. त्याच्या डोक्यात एकच खटकी मेरा महबूब आया है. त्याला कुठं माहिती मुका माराय. त्या दिवशी नवरदेवाला पाणी मागितलं की लगेच पाणी मागेल ती गोष्ट नव्हती. पण त्याला कुठं माहिती आयुष्यभर पाणी बघायचं घरी हे नवरदेवाचे. बर निवडणुकीच विरोध पार्टीच्या दारात जाऊन माणसं नाचत. कशामुळं? तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेव नाचत कशामुळं? जिरत नाही म्हणून. मग निवडणुकीतले नाचणं तिरस्काराचं, नवरदेवाचं नाचणं मस्तीचं. पण परमार्थातलं नाचणं भक्तीचं. प्रेमे छंदे नाचे डोले भक्तीचं काम आहे.
आता लोक म्हणतात तुळशीदास महाराज एवढ्या हाणाला कीर्तन करत, पण ती तोंडाव माग म्हणतात कुलकड बोलत. असो ही संसारातला अनुभव फक्त घ्यायचा, लोकांना सांगायचा नाही. आणि तिसरा अनुभव, डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टर आपल्याला गोळ्या लिहून देते इतकी चिठी, निस्ती वाचितून आपल्याला सांगतो. ते एक तरी वळ येतो का? मग डॉक्टरने जो अनुभव दिला तो निस्ता सांगायचा, आपण घ्यायचा नाही. आणि चौथा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकांनाही सांगायचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणले त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं पण माझ्या मनाची अवस्था अशी झाली. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. महाराज म्हणले का मन कसं झालं? तुमचे देखिले चरण निवांत राहू दे मन. तुमचे चरण देखील आमचे मन निवांत झालं. आता कुठे धाव घेत नाही. मला सांगा महाराज काय म्हणले? आता कुठे धाव घेत नाही याचाच अर्थ इथून पाठीमाग घेत होत. आपण काय म्हणतो तो आमका माणूस जरा आता बरा आहे याचाच अर्थ याच्या पाठीमागे थोडी थोडी घेत होता, थोडी थोडी घेत होता. मग महाराज म्हणतात आता कुठे धावे म्हणून, आता धावत नाही याचा अर्थ इथून पाठीमागे धावत होत. महाराज म्हणले का मला धावत नाही? तर त्याची निज कोण धरून राहिलो म्हणते. अशा परमार्थामध्ये लय खुणा आल्या. महाराजांनी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं आमच्या दसऱ्यात कुठे गेले खुणा सगळ्या सांगून टाकल्या. तर मी काय सांगू? अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी बाप रखमा देवर कोण वानली कैसी. अशा लय खुणा आहेत महाराज. पण 10 मिनिटं लय केलं
काकड्यात सुद्धा आली एकूण विष्णुदास नामायने दाबिली खुना हरिपटात आली ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी पुन्हा एक खुना आली त्याच्या पुढे सांगितले कोण माळी अशा लय खुणा सांगता येते पण ज्ञानेश्वरी मध्ये कोण सांगितले परतने पाठीमारे ठाके आणि आपण या ते आपण देखे ते देखत ठेवत वरके ते तत्वाने या खुणा सांगितल्या आणि ह्या खुणा धरून राहिले म्हणून माझ्या मनाची अवस्था अशी झाली कशी झाली आता कुठे धावे पण मन आकळणं एवढं सोपे काय मन आता तुम्ही सगळे इथं तुम्ही आले का मनाने आणलंय हा मन इतकं चपळ सांगितलं चंचल सांगितलं चपळ येता न लगे कहायला कुलूप लावले का नाही बघून या खिसका माराय किती वेळ लागून आलं हिसका मारून सगळ्याची चप्पल कुठे सोडले बघायला किती वेळ लागेल बघून आले चप्पल नवे नवे काय काय करीत या मना तरी नाही नारायणा परत नाही काय बी करते मला त्याची खरी हा नाही त्याच्या खोड्या करायला जाता इतकं खोडीच आहे मन या सृष्टीमध्ये मना इतकी हलकट वस्तूच नाही महाराज उगाच आपण म्हणत नाही मन चित्ती ते वैरी काय ते वैरी मन चित्ती ती वैरी कधी चितणार नाही महाराज इतकं वावळ्यात आहे महाराज आणि ती सरट मध्ये धावलेले मन शांत करायचं एवढं सोपं आहे का आमच्या नाथ बाबांनी सांगितलं भागवतामध्ये मनाची काय अवस्था आहे नाथ बाबांनी भागवतात सांगितलं मनाने सगळ्यांना आकळले म्हणले पण आजपर्यंत मन कोणाला आकळायला आलं नाही मने आकळले सर्वसी परी मन ना कळे कोणासी मने चढले देवासी देखे इंद्रियासी आटपे मनाने सगळ्याला आकळले म्हणले पण मन कुणाला आकळाय आलं नाही त्याने तुम्हा आम्हाला छळले नवल काही मने छळले देवासी आणि ते केवी इंद्रियासी आटपे ती दुसरं तिसरं काही नाही करीत तुमची इंद्रिय ताब्यात घेते आणि त्याला आदेश सोडते
त्याच्या पण नाही त्या गोष्टी करून दिल्या. ही मनाच्या ओव्या सांगितल्या. चंद्राधिष्ठाती मनासी मने छळले चंद्रम्यासी विचारून गुरु पत्नीसी शरोगी त्यासी केले. चंद्र चंद्र किती चांगला दिसतो महाराज. कुणाचा मुलगा ही चंद्र? ही आत्रे आणि अनसुयाचा मुलगा आहे महाराज. दत्तात्रेयाचा भाव आहे. दत्तात्रेय आणि अजून एक कोण? तिसरा भाव आहे त्यांना. ही चंद्र इतका दिसाय गोड, आता इतका चांगला दिसतो म्हणजे ते अख्खा चांगला काळा डाग नसताना किती वारे दिसत असतो. आता चंद्राला इतका गोड दिसायचा चांगला म्हणून त्याला शिक्षण घ्यायला पाठवलं. सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्याकडे ज्ञान घ्यायला पाठवलं. चंद्र इतका बुद्धिवान असा लुटू लुटू काम करायचा. सगळ्याच्या मनात बसला चंद्र, पण इतका बावळट निघाला त्या गुरुपत्नीलाच घेऊन गेला. ते गुरु सांगायचं अरे माझी पत्नी तरी आणून द्यायला सांगा. पण एक नाही, दोन नाही, तीन नाही, 5 महिन्याची गरोदर करून आणून सोडली महाराज त्याला. चंद्र मनाच्या अधीन गेला. गुरुकल्पतेचा पाप लागलं, मग त्याच्या पाठीमाग क्षयरोग लागला. सूर्य किती तापतो पण कमी नाही जास्त नाही, रोज एकसारखा. आणि चंद्र आज आहे उद्या नाही, उद्या आहे तेवढा असं एक दिवस सुद्धा स्थिर नाही. पौर्णिमेच्या दिवशी असतो पण परत कोणत्या दिवशी तेवढा नाही, कले कलेने वाढतो. किलो किलोने. माझा एक मित्र परवा दिवशी भेटला, म्हणला कर म्हणलं आता लय सुटलो रे. म्हणलं महाराज त्या परमार्थात आल्यावर मिळते खायला पियाला, कशाला सुटत नाही तर काय. म्हणलं चंद्र कले कलेने वाढतो, मी किलो किलोने वाढलो, एक काय नवलंय मला. या मनाने चंद्राला सुद्धा सोडलं नाही. चंद्र अधिष्ठाता मनासी मने छळले चंद्रम्यासी विचारोनी गुरुपत्नी शिष्यारोगी त्यासी. परत रुद्राधिष्ठाता अहंकारासी रुद्राधिष्ठाता अहंकारासी. त्या रुद्र म्हणजे भगवान शंकराला सुद्धा नाडलं महाराज. अभिलाषेने ऋषी शरीर लिंग पाहते. ज्या ऋषीने त्याच्या लिंगाची पूजा केली त्याच्या बायकांकडे बघण्याची वाईट नजर शंकराने ठेवली. या मनाचं काय काय सांगावं. त्या मनाची प्रौढी गाडी शनेरचे शने मोडी मन ब्रह्मादिका भुली पाडी. ब्रह्मादिकाला सुद्धा सोडलं नाही. पुढचे लई सांगायसारखं काही कमी नाही. मना बाबतीत 100 वेळा आल्या. असलेच मनाचा कार्यक्रम सांगितलं भागवतातले बर का. पदरचं काही नाही, माथ्यातलं नाही. त्या मनाचा बलात्कार कैसा पाडी जीवपणाचा जासा संसार वळसावरती का. वारा बांधलेले मोठे अग्नी प्राशवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे. तर मनाची ओढ अनिवार्य. मन वेळ माघारी येत नाही महाराज. अशा कितीतरी 100 सांगता येत्या. पण महाराज म्हणले आमच्या असलं इतकं बावळाट म्हणतो आता पोटे झाले
त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं माझ्या मनाची अवस्था अशी झाली गेला गेला